तर गायज आता आपण चाललेलो आहे खिद्रापूरला. काय तर गायज आता चाललेलो आहे आपण खिद्रापूरला. तर आम्हाला जाताना असा एक चांगला व्ह्यू दिसत आहे का, मस्त पैकी छान. तर असं हे निसर्गरम्य वातावरण छान आणि स्वच्छ अशी हवा. खेडेगाव असल्यामुळे इथं जास्त गाड्यांचं प्रदूषण नाहीये, जास्त गाड्या नाहीये आणि एकदम असं भारी वाटते. तुम्ही बघू शकताय झाडं कशी आहेत आणि दुपारचं वातावरण आहे. दुपारचे वाजलेले 1 वाजायला फक्त 10 मिनिटं कमी आहेत. व्हिडिओ सोबत मी तुमची शॅडो द ट्रॅव्हलिंग. तुम्ही माझ्या चॅनल जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर काय आता अजून पोचलेलो नाही आपण, थोड्या वेळात पोहोचू आपण. तर पाठमागचं वातावरण तुम्ही बघा, ऊन तरी आहे खूप, पण उन्हात पण मजा आलेली आहे. रस्ता आता खूप चांगला झालाय. पहिला आमचा इथे रस्ता आता म्हणजे खडबड होता, आता रस्ते वगैरे पण चांगले. तर काय आपण पोचलेलो इथं मंदिरला, ज्याला की इथलं कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका मंदिर आहे. या मंदिरमध्ये नंदीबैल पण नाहीये. महादेवांचं हे मंदिर आहे, पण आपल्या महादेवाच्या मंदिरात कंपल्सरी हे नंदीबैल असतात. तर ह्या मंदिरामध्ये नंदीबैल पण नाहीये. तर जिथे मी उभा आहे ही एक छोटीशी बाग आहे इथली. तिथं जे भक्त येतात दर्शनाला वगैरे, तर दमल्यानंतर ते तिथे विश्रांतीसाठी वगैरे, तर तिथं खेळण्यासाठी मुलांना एक छोटस बाग असं केलेलं आहे. म्हणजे पाळणा वगैरे ठेवलेला आहे. तुम्हाला ते पण दाखवते. पाळणा आणि बाग वगैरे म्हणजे केलेली आहे, ज्याच्यामध्ये दर्शन झाल्यानंतर विश्रांती करतील आणि निवांत इथं अशी झोप जाईल किंवा बसतील, लहान मुले खेळतील, अशा हिशोबाने इथं छोटस म्हणून बगीचा केलेला आहे. तर आता आपण मंदिराकडे चाललेलो आहे. मगाच्या तुम्ही बघितलं ब्लॉक मध्ये आपण कसा प्रवास केलेला आहे दुपारच्या उन्हात. तर आता थोडं इथं डेव्हलप पण झालंय. पहिला इथं असं नव्हतं, म्हणजे बाहेर गाडे वगैरे नव्हते, आता इथं गाडे. तर गायज इथं असं इथं ठेवलेलं आहे, बाहेर गाडी वगैरे लावलेले होता. पहिला इतकं नव्हतं, एक छोटस एक स्टॉल असायचा ज्याच्यात फुले आणि नारळ वगैरे ठेवला जायचा. पण आता इथं जे कोण भक्त येतील त्यांना गार पिण्यासाठी म्हणा किंवा फळं वगैरे आणि ठेवले जातात. तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागं आहे संपूर्ण दगडाचं हे मंदिर आहे आणि आतनं पण असं व्ह्यू खूप छान आहे. तुम्ही बघू शकता. तर एकदा आपण पोहोचलो इथे काय, हे पण दाखवते आपण. तर आता आपण आत आलेलो आहोत. तर आत आल्यानंतर ना आपल्याला सर्वात प्रथम जे दिसत आहे इथे, हे आहे स्वर्ग मंडप. ह्या मंदिराचे हे एक वैशिष्ट्य मानले जाते. हे ज्या मंदिरामध्ये जे उभा राहिलेलं आहे स्वर्ग मंडप, हे 48 खांबांवर उभा राहिलेलं आहे आणि हे झेललं गेलेलं आहे. स्वर्ग मंडप गोल आकाराचं असून ह्या 48 खांबांवर हे झेललं गेलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जे गोल आकाराचा जो स्वर्ग मंडप दाखवण्यात आलेला आहे, ह्याच्यामधून तुम्ही ना डायरेक्ट असंच आपल्या आकाशाचं दर्शन घेऊ शकता आणि सूर्याची किरणे देखील आत. तर आतमध्ये समोरून येण्यासाठी एक दरवाजा आहे. बाहेर जाण्यासाठी 2 द्वार असे हे केलेले आहेत त्यांनी बाहेर येताना.
जसं बाहेरून पण तुम्ही आत येऊ शकता आणि आतून देखील बाहेर जाऊ शकता, अशा ह्याने त्यांनी 2 द्वार आतल्या ह्याला पण दिलेले आहे आणि स्वर्ग मंडप येताना तुम्हाला लागतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या मंदिरात मध्ये कुठेही तुम्हाला नंदी बैल दिसणार नाही, कारण जो नंदी आहे हा इथे नाहीये, कारण शंकराने काहीतरी नंदीला आज्ञा दिली जेणेकरून तो हा इथे नसल्यामुळे की नाही हे भारतामधले पहिले असं मंदिर असेल जिथे आपला नंदी नाहीये. हा नंदी कर्नाटकमध्ये इथून 12 किलोमीटर लांब असा कर्नाटकमध्ये थांबलेला आहे. तिथे त्याचं एक सुंदर असं एक मंदिर आहे. त्या मंदिरात तुम्ही कमेंट मध्ये सांगा त्याचं नाव काय असेल ते. म्हणजे आज रविवार असल्यामुळे थोडे इथले आसपासचे म्हणाल किंवा इकडचे सगळेजण येऊन बघत आहे. आता आपण इकडची तुम्हाला थोडी कोरीव कामे दाखवते, मूर्त्या दाखवते त्या काळातल्या. तुम्ही बघू शकता ह्या मूर्त्या कशा आहेत. एकदम छान असं हे काम केलेलं आहे, मस्त असं, जे की तुम्ही इथे बघू शकता. गर्दी पण आहे. तर मंदिराच्या बाहेरील तुम्ही शिल्पकला बघू शकता. भिंतीवरील हाती, नरकिता, पौराणिक प्रगत आणि देवींच्या अत्यंत सुंदर अशा जिवंत मूर्त्यांचं इथं ना एक कोरीव काम केलेलं आहे. आता आपण इकडची तुम्हाला थोडी कोरीव कामे दाखवते, मूर्त्या दाखवते त्या काळातल्या. तुम्ही बघू शकता ह्या मूर्त्या कशा आहेत. एकदम छान असं हे काम केलेलं आहे, मस्त असं, जे की तुम्ही इथे बघू शकता. गर्दी पण आहे आणि म्हणजे आज रविवार असल्यामुळे थोडे इथले आसपासचे म्हणाल किंवा इकडचे सगळेजण येऊन बघत आहेत हे मंदिर. तर हे कसं कोरीव काम एकदम बारकाईने गेलेलं आहे. मूर्त्या वगैरे एकदम म्हणजे त्या काळात देखील किती शिल्पकार हे असतील बघा. एकदम छान असं हे, म्हणजे आपण त्या काळाचा विचार देखील करू शकत नाही. आता मशनीज आहेत, कितीतरी साधनं आलेली आहेत, पण हे हाताने केलेलं आहे त्या काळामध्ये काम, म्हणजे एकदम मस्त असं. तर काय माझ्या पाठची दाखवतो, तुम्ही दृश्य बघत आहे का, ते दगडी हे आहेत ते वगैरे. तर आता आपण आत आलेलोच आहोत. तुम्हाला मी आतलं पण हे स्वर्गमंडप वगैरे दाखवलं. तर आता मी थोडीशी तुम्हाला माहिती देते. जे की मी इथं आलेलो आहे कोपेश्वर. कोपेश्वर मंदिर हे खिद्रापूर गावात येतं आणि हा खिद्रापूर जे आहे आपलं जिल्हा कोल्हापूरमध्ये येतो. तर जसं की इचलकरंजी आणि सांगली ह्या नदीच्या ह्याच्यातच ही खिद्रापूर हे आहे. इथे तुम्ही येऊ शकता. एक चांगलं असं एक तुमचं सुंदर असं एक इथली मुवमेंट तयार करू शकता. आणि हे जे मंदिर आहे खूप प्राचीन काळी आहे. 12व्या शतकात हे मंदिर इथे स्थापन केलेलं आहे इथं असं मानलं जातं. आणि ह्या मंदिरामध्ये जशी विष्णूची मूर्ती आहे ती बघता येईल. एकाच मंदिरात तुम्ही 2 देवतांचे दर्शन घडवू शकता. शिवलिंग आणि विष्णू मूर्ती इथे बघता येईल तुम्हाला. नंतर न आपलं हे जे मंदिर आहे हे खूप प्राचीन काळी आहेच, पण ह्या मंदिराचं कोरीव काम म्हणा किंवा ह्याच्यावरती जसं की हातीचे चित्र आहे, नर्तिकांचं आहे, देवांचे चित्र देखील ह्याच्यामध्ये कोरलेलं आहे. तर अत्यंत असं हे सुंदर काम. तर काय, आता आपण खिद्रापूर कोपेश्वर मंदिर बघितलं आणि आता आपण रिटर्न परत चाललेलो आहे सांगलीला.
ऊन जास्त आहे आणि मध्ये काय तुम्हाला चांगला स्पॉट दाखवण्यासारखं वाटलं तर मी नक्कीच दाखवेन. तर असंच बघत राहावा. त्याचं नाव आहे शाडू द ट्रॅव्हलिंग. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनेलला आणि खाली कमेंट मध्ये सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. तर बाय गाईज.